मी उमेदवारापेक्षा अधिक ताकदीने प्रवास केलेला आहे, अधिक गोष्टी उभा केलेल्या आहेत, अधिक प्रचार केलेला आहे। मोदीजींसारखी सभा आज यशस्वी पद्धतीने करत असताना सर्वांना घेऊन आणि आपण काय काम केलं हे गोष्टी सांगण्यापेक्षा आज हे सांगणं, जर उद्या निकाल 35,000 मतं इकडचे इकडे झाले असते, 40,000 मतं इकडचे इकडे झाले असते, तर आज तुम्ही मला वेगळंच सांगितलं असतं। त्याच्यामुळे मला या गोष्टीमध्ये मी पूर्ण जबाबदारी स्वीकारतो। एक बॅट्समॅन असतो तो सतत टीमसाठी रन काढत असतो, जो विनिंग बॅट्समॅन असतो तो रन काढून देत असतो, तो टीमला जिंकवत असतो आणि त्याचा रन रेट चांगला असतो। मागच्या अनेक मॅचेस पासून त्याचा रन रेट चांगला असतो, तो टीमला सतत जिंकवत असतो। आणि एखाद्या मॅच मध्ये ज्यावेळेस तो आउट होतो, लवकर आउट होतो, त्याच्यावर सगळ्यात भडीमार केला जातो। त्याच्यात अशीच आज माझी परिस्थिती आहे। माझं जर मागचं रेकॉर्ड जर आपण पाहिलं, मागच्या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड काढलं, आज म्हणजे सगळ्या पद्धतीने सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही घडलं त्या एका बॅट्समॅनवरच दिलं जात आहे। टीम म्हणून कधीच कुणी त्याला हे नाही करत। पण तशाच पद्धतीचं मला आपल्याला हे सांगायचं आहे की आपण या निवडणुकीची पक्षाने माझ्याकडे जबाबदारी दिली होती। मी उमेदवार मागणीपर्यंत माझं नाव जरी वेगळं असलं तरी देखील या निवडणुकीमध्ये सर्वस्व, आणि मला जर पाहिजे राहिलं असतं, इथली निलंग्यातलं तुम्ही सगळे साक्षीदार आहेत ना, कोणती यंत्रणा ठप्प झाली, कोणते त्या गोष्टी कमी होत्या, मी सगळ्या पद्धतीचे हे करून आणलं। फक्त माझा एवढाच एक विषय झाला की माझं अधिकचं लक्ष लातूरमध्ये राहिलं, मी निलंग्यात वेळ कमी देऊ शकलो। माझा वेळ जो निलंग्यात होता तो निलंग्यात, लातूर, आणि आज जर मी लातूरमध्ये वेळ दिला नसता, जे आज आपल्यालाही माहिती आहे, आपण लातूरच्या पत्रकारांना जर विचारलात, कधी आपण लातूरच्या नेत्यांना, काँग्रेसच्या नेत्यांना विचारला, जी अपेक्षा त्यांनी केली होती की लातूर ग्रामीण मधून त्यांनी 70,000 मताधिक्य घेणार, लातूर शहरातून त्यांनी 70,000 मताधिक्य घेणार, असं 1.5 लाख मतदान घेणार, हे मतदान रोखण्यामध्ये कोणीतरी असणार आहे। कोणता तरी प्लेअर होता, त्यांनी फिल्डिंग केली, त्यांचे रन रोखले। फक्त मी रन काढू शकलो नाही, पण त्यांचे रन रोखण्यात तरी मी होतो तिथं। ह्या गोष्टी परत म्हणतो, पराजयाला कुणी बाप नसतो। त्याच्यामुळे ज्या काही शिव्या असतील, जे काही शाप असतील, हे घेण्याची जबाबदारी जो प्रमुख म्हणून असतो ही त्याची जबाबदारी आहे। माझी विनंती एवढीच असणार आहे आपल्या माध्यमातून, तुम्हाला जर दोषी ठरवायचं असेल, तुम्ही एका व्यक्तीला दोषी ठरवा, तुम्ही पूर्ण मतदारसंघाला जे दोषी ठरवतात एवढं करू नका असं मला वाटतं। जरी ह्या सगळ्या बाजू त्यांच्या बाजूने राहिल्या, एक प्रमुख म्हणून ही माझी जबाबदारी होती। मी ह्याच्यातून मी जर या भागाचं नेतृत्व करत असेल, मी लीडर म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली असेल, मला कारण सांगायची, मी कारण सांगू शकत नाही, मी रिझन्स देऊ शकत नाही, मला जबाबदारी स्वीकारावी लागते। त्याच्यामुळे मी परत एकदा आपल्या सर्वांच्या साक्षीने या निवडणुकीतली जी काही जबाबदारी असेल ती जबाबदारी आपण स्वीकारतोय आणि प्रामाणिक